नमस्कार मित्रांनो, मी भूषण नेमळेकर दहिसर कनेक्टच्या वतीने आपल्याशी जोडलो गेलो आहे. आणि आज आपल्याशी जोडण्याचे कारण किंवा संपर्क करण्याचे कारण खास आहे. आज आपल्या दहिसर कनेक्ट स्टुडिओमध्ये दहिसरचे होतकरू आणि आताचे जे इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये प्रभाग 7 या प्रभागामध्ये जे कॅन्डिडेट आहेत श्री सौरभ घोसाळकर, शिवसेना मनसेचे कॅन्डिडेट आहेत, ते आपल्याबरोबर आहेत. नमस्कार सौरभ. नमस्कार सर. कशा? ऑल गुड. ओके. सो तुमच्याकडनं आता अपेक्षा आहेत लोकांच्या, तर माझी रिक्वेस्ट अशी आहे, कारण दहिसर कनेक्टचं थोडं तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो की दहिसर कनेक्ट हॅज अ विजन ऑफ मेकिंग दहिसर और हॅव्हिंग दहिसर ॲज अ गेटवे ऑफ मुंबई. तेव्हा आपण जेव्हा स्थापन केलं दहिसर कनेक्ट तेव्हा, त्यामुळे तुम्हाला हे पुढे फॉलो करायचं आहे किंवा तुम्हाला ते यू टू डू इट. कारण आपण जेव्हा वेस्टर्न साईडमधनं मुंबईमध्ये येतो तर दॅट इज अ एंट्री पॉईंट, जसं गेटवे ऑफ इंडिया चर्चगेटला येत असतं. तर त्याच्या व्यतिरिक्त ग्लोबल मॅपवरती दहिसरला आणणं, चांगले आपले प्रकल्प आपल्या दहिसरमध्ये येणं, सो दॅट लोकांना दहिसर काय आहे हे जगात कळणं गरजेचं आहे. सो हे तुम्हाला बॅकग्राऊंड का दिली, कारण यू बिलॉंग टू दहिसर अँड यू गोइंग टू रिप्रेझेंट दिस कॉन्स्टिट्युएन्सी. सो व्हॉट इज युअर विजन? काय तुम्हाला दहिसरमध्ये चेंजेस आणायचे? दहिसर कनेक्ट बद्दल जेव्हा तुम्ही मला म्हटलं की मुंबईचं प्रवेशद्वार हे दहिसर आहे, ह्याच संकल्पनेने आज माजी आमदार दहिसर विधानसभेचे माझे वडील विनोद घोसाळकर यांनी ज्या दिवशी ते आमदार झाले, सर्वप्रथम जे त्यांनी काम केलेलं होतं ते दहिसरच्या चेकनाक्याच्या आधी जे आपली बाउंड्री आहे मुंबईची, तिथे एक भव्य प्रवेशद्वार उभारलेलं गेलं. तर ह्या संकल्पना आज आम्ही 2009 पासून आज आमदार असताना आणि हे विजन जे बघितलं आणि त्याचं उद्घाटन खुद्द उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेलं. सर, तर जसं दहिसर हा तुम्ही म्हटलात की दहिसर कनेक्ट हा जो विषय 2018 पासून तुम्ही संकल्पनेत आणलेला, तर दहिसरला कनेक्ट हा शब्द नसला तरी दहिसरचा विकास, दहिसरची एक विजन हे माझ्या वडिलांपासून गेले 40 वर्षांपासून हे बघत गेलेले आहे या दहिसर विभागासाठी. ह्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही दहिसर म्हणता, तर आज मी स्वतः दहिसरचा जन्म घेतलेला, दहिसरमध्ये कार्य केलेलं आणि दहिसरमध्ये मोठा झालेला एक मुलगा आहे. आज या परिसरामध्ये जेव्हा मी काम करतोय, आज माझ्या वडिलांच्या माध्यमातून असू दे, आज घोसाळकर कुटुंबाच्या माध्यमातून असू दे, माझा दादा या विभागातून कांदरपाडा नवागाव प्रभाग क्रमांक 1 होता त्या काळी, त्याचा तो नगरसेवक होता. जसं तुम्ही म्हटलात करून एक अनुभवी नेताची शिदोरी म्हणजे जे माझे वडील, ते माझ्या भावाकडे होती. आणि एक अनुभव आणि एक युवा हे जेव्हा एकत्र येतात तर काय घडू शकतं हे आम्ही फक्त मी सांगत नाहीये, हे आमच्या कुटुंबाने, शिवसेनेने हे नक्की करून दाखवलेलं आहे. आता जसं तुम्ही म्हटलं संकल्पना म्हणजे काय, तर आज 2012-13 मध्ये 13-14 मध्ये आम्ही दहिसरमध्ये वॉर्ड क्रमांक 1 मध्ये पहिला पेट पार्क आणलेला, जिथे आजही संध्याकाळची वेळ असो सकाळची वेळ असो तुम्ही जा तर तिथे पाळीव कुत्रे हे सगळे तिकडे येतात, त्यांच्या आम्ही कॉम्पिटिशन्स भरतो, तिथे पेजंट्स होतात, तिथे आमच्याकडे काही डेली बेसिस वरती नाही पण वीकली बेसिस वरती देयर इज अ कंटेनर जिथे आम्ही वेटचं क्लिनिक उघडलेलं आहे, जिथे डॉक्टर्स येतात, तिथे ट्रीटमेंट्स होते. दहिसरमध्ये पहिल्यांदा एक मोबाईल क्रेमेटरी फॉर पेट्स, म्हणजे जिथे तुम्हाला आज कोण आपल्या घरातलं वारलं तर आपण त्याला स्मशानात घेऊन जाऊ शकतो. एक आज इलेक्ट्रिक क्रेमेटरी आपण सगळीकडे उभारलेली आहे. पण हेच पाळीव कुत्र्यांसाठी, मांजरींसाठी अशी कुठली संकल्पना नव्हती आणि असा सन्मान देण्याची कुठली प्रथा नव्हती, ते आपण दहिसरमध्ये आणलेलं आहे. आज जेव्हा आपण युथ बद्दल जेव्हा आपण म्हणतो, त्या आज युथचं सर्वात 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर त्यांचं शिक्षण, दुसरं त्यांचं स्पोर्ट्स. आज स्पोर्ट्ससाठी जेव्हा आज अभिषेक घोसाळकर जेव्हा नगरसेवक झालेले, विनोद घोसाळकर जेव्हा आमदार झालेले, तेव्हा आज दहिसर विभागातील दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन असो, ज्याच्यामध्ये आज महाराष्ट्र लेवलवरती, नॅशनल लेवलवरती वेगळ्या स्पोर्ट्समध्ये
ते टेबल टेनिस असो, बॉक्सिंग असो, अशा विविध स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलं आज महाराष्ट्राचं आणि मुंबईचं आणि दहिसरचं नाव रोशन करत आहेत, रिप्रेझेंट करत आहेत. तर जेव्हा आणि हीच संकल्पना असेल स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये, आज जेव्हा आपण शाळेंच्या बाबतीमध्ये होतो, आज आदित्यजी ठाकरे यांच्या माध्यमातून आज मुंबईच्या शाळेंना मुंबई पब्लिक स्कूलचं आपण रूप दिलं, तिथे सीबीएसई आपण सिलेबस इंट्रोड्यूस केलं, मुंबईच्या मुलांनी इंग्लिश शिकावं, मुंबईच्या गरीब तर गरीब घरातला मुलगा, आज चाळीत राहणारा मुलगा, स्लम मध्ये राहणारा मुलगा आज बीएमसी स्कूल मध्ये जाऊन इंग्लिश शिकतोय आणि आज सगळ्यात सर्वसामान्य कुटुंबातील उच्च कुटुंबातील मुलांची आज कॉम्पिटिशन करतोय. आणि आज ह्याच पद्धतीने आपण या जेव्हा युथला ट्रेन करू तर हेच मुलं उद्या मुंबईला, दहिसरला जागतिक लेवलवरती घेऊन जाणार. तर अशा पद्धतीने आम्ही केलेली कामाची लिस्ट भरपूर आहे आणि हीच ती शिदोरी घेऊन, हेच ते अनुभव घेऊन आणि एक नवीन युवा पिढी, सुशिक्षित पिढी म्हणून आज या घोसाळकर कुटुंबातली आज जी जबाबदारी घोसाळकर साहेबांनी असो, उद्धवजी साहेबांनी असो, राज साहेबांनी असो आणि आदित्यजी ठाकरे यांनी जी दाखवली आहे माझ्यावरती, तर ही 100% मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यापेक्षा जास्त मला माहित नाही, पण त्याच्यापेक्षा नक्की कमी तर कुठलं काम मी करणार नाही. म्हणजे त्यांचा अपेक्षाभंग होणार नाही याची निश्चिती आहे याचं तुम्हाला वाटतं? व्हेरी गुड. तर मला अजून एक ह्याचा असा एक जोडून प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की स्त्रियांकरता, वुमन एम्पॉवरमेंट ज्याला आपण म्हणतो, तर त्यांना आपण सशक्त करण्याकरता, त्यांचं सशक्तीकरण करायचं असेल तर तुमचं काही विजन आहे का याच्यामध्ये? तर सशक्तीकरण करण्याच्या अगोदर मला एक छोटीशी इथे जी दहिसर या प्रभागामध्ये फिरत असताना मला जी लक्षात आली आहे की इथे खूप स्ट्रीट लाईट्स बंद आहेत, काही रस्ते असे जिथे कम्प्लीट काळोख असतो, इथे बाहेरचे लोक येऊन रिक्षा, त्यांचे टेम्पो हे लावतात आणि त्याच्यात काहीतरी चुकीच्या गोष्टी चालू असतात. बरोबर आहे. ग्राउंड्स असे ओपन पडलेले आहेत या प्रभागामध्ये जे डेव्हलपच नाही झाले किती वर्षानुवर्ष. तिथे काही एन्क्रोचमेंट झालेले आहे, तिथे काही चुकीच्या गोष्टी होत्या. आपल्या नदी किनाऱ्याच्या ज्या रस्ते आज दहिसर प्रभाग क्रमांक 7 मध्ये तिथे महिलांना येणं जाणं कठीण झालेलं आहे, कारण की संध्याकाळनंतर तिथे अजिबात उजेड नसतो. खूप मोठा हा विषय आहे सेफ्टीच्या दृष्टीने, कारण की आज आपल्या घरातली मुली आज बायका, आपली आई, आपली मावशी ही त्या रस्त्यांवरती संध्याकाळी चालू शकत नाही. आज ही परिस्थिती. सर्वात प्रथम मला वाटतं की महिला सशक्तीकरणाच्या आधी महिला सुरक्षा हे मला आज या प्रभागासाठी खूप महत्वाचं वाटतं. कारण या ठिकाणी सुशोभीकरण करणं असो तर त्याला लाईट, हे कुठलाही कोपरा आज दहिसरचा अंधारा संध्याकाळी असला नाही पाहिजे, तरच आपल्या महिला सुरक्षित राहतील असं मला वाटतं. दुसरी, जे इलिगल पार्किंग्स आहेत त्याच्यामध्ये जे उभे असलेले रिक्षा असो, टेम्पो असो, जे चुकीचे धंदे रात्रीच्या 9 नंतर 10 नंतर जे चालू असतात, आज आपल्या मुली घरातनं निघतात, आज आपल्या प्रत्येक घरामधल्या आपल्या घरी मुली आहेत, ते कामाला जातात, ते कधी लेट शिफ्ट करतात, रात्री येतात. तर अशा पद्धतीने त्यांची सुरक्षितता ही खूप महत्वाची आहे. मला वाटतं सर्वात पहिलं प्राधान्य मी सुरक्षितेला देईन. दुसरं प्राधान्य जसं तुम्ही म्हटलात महिलांचं जे वुमन एम्पॉवरमेंट, सशक्तीकरण जे आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी एक वेगळ्या लेवलवरती आपल्याला हे काम करायला. सर्वात मुली असतील, बायका असतील, घरकाम करतात, तर ह्या संकल्पनेला जोडून आज आमचा वचननामा शिवसेना पक्षाचा जाहीर झालेला आहे. त्याच्यामध्ये पक्षाने हे घरकाम करणारे जे महिला आहेत, विधवा महिला आहेत आणि अशा ज्या महिला आहेत त्यांना दर महिना 1500 रुपये देऊन त्यांच्या घरातली जे अडचणी, त्यांना येणारा त्रास तो दूर करण्याचा आम्ही आज पक्षातर्फे प्रयत्न करत आहोत. दुसरी गोष्ट, जे वुमेन एम्पॉवरमेंटच्या जे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत ते खूपशा लोकांपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचतच नाही. बचत गट असतील, त्याच्यातनं इलेक्शन आले की काही वाटप होतात त्या माध्यमातून, पण ते न करता त्या बचत गटांचा वोट बँक म्हणून यूज न करता त्यांना खरंच आपण काहीतरी चांगलं सशक्तीकरण करून त्यांना चांगले सिलाई मशीन असेल, स्वावलंबी बनवणं आपल्या महिलांना हे खूप गरजेचं आहे. आणि सर, मी तुम्हाला एक सांगायचं, मला खूप हे अभिमान वाटतो की आपल्या प्रभागात 51% मतदार हे महिला आहेत.
आणि महिलांचा खूप मोठा प्राबल्य ह्या प्रभागात आहे. तर येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी आज त्यांचे सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग असो, या एरियामध्ये स्ट्रीट लाईट्सची असो, या रस्त्यां फुटपाथ चांगले करणं ज्याच्याने ते सुरक्षितपणे तिथे चालणं असो त्यांचं हे असो, किंवा आज महिला जे सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं असो, हे सगळं करण्याचं माझी संकल्पना आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी काय स्वतःला मोठा लीडर नाही समजत. आज सर्वसामान्यांमध्ये मी जाऊन आज लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे सजेशन, म्हणजे माझ्यापेक्षा अनुभवी लोक जे आज तुमच्यासारखी आहेत, जे तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचतात, तुमचेही इनपुट्स घेऊन मी ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करेन. आज मी हे तुम्हाला सांगेन. व्हेरी गुड. एक अतिशय महत्वाची गोष्ट माझ्या विचारण्यात राहिली, ती म्हणजे आपली दहिसर नदी, ती अगदी थेम्स म्हणा किंवा साबरमती वगैरे अशा ह्याने आपण जेव्हा आपण बोलतो, तर त्या दृष्टीने आपण काही विचार केला आहे की ती कशी अजून सुशोभित करायची? सर, दहिसर नदीचा आज थोडासा इतिहास आपण गेलो तर आज दहिसरमध्ये एक खूप मोठा पूर आलेला होता. त्यानंतर त्या काळात माझे वडील आमदार होते. त्या इमिडिएटली घुसाळकर साहेबांनी आज नदीचं रुंदीकरणचं काम तेव्हा चालू केलं. नदीची जी भिंत होती तिची हाईट वाढवून ते करायचं काम सुरू केलेलं. त्याच्या पलीकडे जाऊन, म्हणजे आज आपण म्हणतो की दहिसर नदी सुंदर करावी, तर कशी करावी ह्याचं कोणी उत्तर द्यावं. तर आज आपण दहिसरच्या लिंक रोडवरती एक मायक्रो टनलिंगचा एक खूप मोठा प्रकल्प तिथे आणलेला होता, की जिथे जे काय आपलं सांडपाणी निघतं, सिवरेज वॉटर निघतं, ते नदीमध्ये न टाकता, खाडीमध्ये न टाकता, मायक्रो टनलिंगच्या माध्यमातून ते डीप सी मध्ये जावं. त्याच्याने आपलं नदीही स्वच्छ राहील आणि त्याच्यामध्ये प्युरिफिकेशन प्लांट्स असतील, आपले सिवरेज ट्रीटमेंट प्लांट्स असतील, एसटीपी ज्याला म्हणतो आपण, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, ह्याची इम्प्लिमेंटेशन केली पाहिजे. आणि सर्वात प्रथम म्हणजे जे आज आमचं स्वप्न होतं की दहिसर मध्ये स्लम पट्ट्यामध्ये, नदी किनाऱ्यामध्ये जे राहणारी जी लोक आहेत, ज्यांचं घरातलं सांडपाणी आज पर्याय दुसरा नसल्यामुळे ते नदीत जातंय, त्याच्यामुळे आपण पहिला तर त्यांचं रिहॅबिलिटेशन, स्लम रिहॅबिलिटेशनच्या माध्यमातून त्यांना चांगली घरं, सोयी सुविधा, मोठे उंच इमारती ज्याच्यामध्ये त्यांनाही अभिमानाने राहता येईल आणि कुठल्याही माणसाला एका जनावरासारखी या दहिसरमध्ये परिस्थिती होऊ नये. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण हे त्याचा मूलभूत अधिकार आहे आणि घर हे त्याला नक्कीच आपण मिळवून देऊ. हा माझा दहिसर नदीचा एक छोटासा विजन आहे. आता एक शेवटचा प्रश्न, की स्त्रियांना दहिसर स्टेशन वरती ट्रॅव्हल करताना फार त्रास होतो. कधी कधी त्यांना गाड्या सोडायला किंवा त्यांना बोरीला जायला लागतं, रिक्षाने म्हणा किंवा काय, तर त्याच्याकरता आपण काही करू शकतो का? सर, आता या प्रश्नाला मी थोडा एलॅबोरेट करतो की जेव्हा तुम्ही म्हणता स्त्रियांना नाही, तर आपल्या जे सिनियर सिटीजन्स आहेत, काही यंग मुलं आहेत जे कॉलेजला जातात, त्यांच्यासाठी खूप मोठा हा प्रश्न आहे की आज आपला दहिसर सबवे जो स्टेशनच्या बरोबर बाहेर आहे, त्याच्यामध्ये सदानकदा घाण असते. बरं, त्याचा स्वच्छतेचा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तिथे बसलेली जी चुकीची लोक आहेत, त्याचा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्या पलीकडे आज जेव्हा तुम्ही म्हटलं करून रिक्षा म्हणा की त्यांना हे म्हणा, आज ट्रान्सपोर्टेशनचा, मी जेव्हा घरोघरी पोहोचतोय, लोकांपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचतोय, आज एक खूप चांगली संकल्पना शिवसेना पक्षाने आणलेली होती जेव्हा ते सत्तेत होते, की हात दाखवा, बस थांबवा. हे जेवढे पण सिनियर सिटीजन होते, वयस्कर होते, त्यांनी आपण हात दाखवा आणि बस थांबवा. ते तिथल्या तिथे बस स्टॉपवर न जाता ते जर कुठे मध्ये उभे असतील, ते हात दाखवून बस थांबवू शकतात आणि ते त्यांच्या बसमध्ये चढून त्यांचा प्रवास करू शकतात. आजची परिस्थिती अशी आहे की ती संकल्पना पूर्णपणे महानगरपालिकेने बंद केली. तर सर्वप्रथम तर आमच्या पक्षाच्या माध्यमातून जो ऑलरेडी एक अजेंडा या मॅनिफेस्टोमध्ये आहेच की हात दाखवा, बस थांबवा, पण जे आधी केलेलं सिनियर सिटीजन फक्त त्यांच्यासाठी नाही, तर गणवेशात असलेल्या प्रत्येक मुलासाठी पण आपण ही संकल्पना आणतोय की हात दाखवा आणि बस थांबवा. म्हणजे रस्त्यावर चालणारा, शाळेत जाणारा मुलगा जरी असेल, त्याने हात दाखवलं आणि ती बस थांबणार, त्याला बस स्टॉप पर्यंत जायची गरज नाही. तेवढा त्यांना एका पेडिस्ट्रियनला आपण एवढा एक रिस्पेक्ट ह्या देणं गरजेचं आहे सर्वप्रथम. दुसरं जो तुम्ही म्हटलात की रिक्षाची फ्रिक्वेन्सी असो का, त्यांना आज या गर्दीचा सामोरा जायला लागतं कारण की फुटपाथ प्रॉपर नाही, आपले सगळे अस्वच्छ आहेत
कारण की तिथे चालण्याची जागा कोणाला, आज रिक्षा स्टँड नाही, काही अरुंद रस्ते स्टेशनच्या समोर आजही आहेत, त्यांचे रिहॅबिलिटेशन करायचाही प्रश्न आहे. आज गव्हर्नमेंटनी डीपी प्लॅनच्या माध्यमातून अरुंद रस्त्यांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स आणलेल्या आहेत. 3312 हे आपल्यालाही सरकारला सुद्धा करायची गरज नाही. हे सारे आयडेंटिफाईड स्लम्स आहेत जे बॉटलनेक्स क्रिएट करतायत. त्या बॉटलनेक्स क्रिएटेड स्लम्सला 3312 DCPR 3312च्या माध्यमातून त्यांना रिहॅबिलिटेट करण्याची ऑलरेडी सोयी झालेली. त्याची इम्प्लिमेंटेशन असो, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार न असो, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एक खूप टेक्निकल वेनी पण आपण बघू, आपण घोषणा करून फक्त होणार नाही, त्याचा अभ्यास सुद्धा लागतो आणि ते करण्याचं तुमच्यामध्ये धमक सुद्धा लागते. एक लोकप्रतिनिधी की अधिकाऱ्यांवरती ते धमक असणं. आणि आज या सगळ्या गोष्टीचा माझ्याकडे वारसा असल्यामुळे आणि माझा स्वतःचा अभ्यास असल्यामुळे, एक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे, मी स्वतः एक व्यावसायिक असल्यामुळे आणि ह्या डीपी प्लॅन आणि ह्या सगळ्या गोष्टीचा माझा चांगला दांडगा अभ्यास असल्यामुळे नक्कीच त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं. आज आपल्याला बसची सुविधा कशी वाढवायची, फ्रिक्वेन्सी कमी झालेत सर. खूप ठिकाणी लोकांना फ्रिक्वेन्सी कमी झाली. मला ओल्ड एज जे वयस्कर लोक आहेत आपल्या इकडची, त्यांच्याकडनं माझ्याकडे मला इनपुट असे येत आहेत करून बस जास्त थांबत नाहीये, आम्ही चढायला जातो, आम्ही पडतोय तिथे. आज जे नवीन बसेस आलेले आहेत त्याच्यामध्ये सीट्स कमी आहेत आणि उभं राहण्याची सोयी जास्त आहे. आता जे वयस्कर असतील, काही लोकांना त्रास असेल, कोणाला लागलं असेल, कोणाचा काहीतरी दुसरा त्रास असेल, कोण प्रेग्नेंट असेल, जर सीटच इनफ नसतील तर लोकांनी उभं राहून जाणं हे काय त्याचं सोल्युशन नसतं. तुम्हाला एकाच बसमध्ये 50च्या जागी 200 लोक भरणं हे काय सोल्युशन होऊ शकत नाही. याच्यामध्ये नक्कीच बसेसची संख्या वाढवली पाहिजे. बसेस मध्ये घेऊन जाणारी जी फॅसिलिटीज आहेत ती वाढवली. फक्त एसी बस करून चालणार नाही, तुम्हाला त्यांची फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे, त्यांची टायमिंग वाढवली पाहिजे आणि सोयी सुविधा त्या बसेसमध्ये देणारा जसं एक कंडक्टर असतो तसंही ते. आज महिलांसाठी जो सेफ्टीचा विषय की आज महिला असतील, सिनियर सिटीजन असतील, त्यांना अटेंड करणारा एक अटेंडंट सुद्धा, जसं आपण शाळेच्या बसेससाठी केलेलं आहे, करून तिथे एक अटेंडंट असते त्या मुलांचं लक्ष ठेवण्यासाठी. पण आज आपण का नाही करू. आज जेव्हा पीक आवर्स असतात, जेव्हा ऑफिसेस सुटतात, तेव्हा एवढी भयानक गर्दी होते त्या बसमध्ये, माणसाला म्हणजे गुदमरायसारखी वेळ आलेली आहे त्या बसेसमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे बेसिक सिविक, म्हणजे हे मी जे काय म्हणतोय हे काय आपल्याला नदी पार, आपलं देश पार करून कुठल्या देशावरती हमला करायची इलेक्शन नाही. ही इलेक्शन आहे सोप्या गोष्टी. सकाळी उठल्यावरती जे गोष्टी आपल्याला लागतात, पाणी, नंतर तुमच्या रस्ते, तुमचे सिवरेज, ह्या सगळ्या वॉटर मीटर, गटर, तुमच्या बर्थ सर्टिफिकेट टू डेथ सर्टिफिकेट, ह्या प्रवास, हा पूर्ण जो सर्कल आयुष्याचा प्रवास एका माणसाच्या जीवनाचा असतो, शिक्षण, आरोग्य, या सगळ्याचा प्रवास म्हणजे एक नगरसेवक तुमच्या साथीला असतो. आणि हे इलेक्शन हे त्याच्यासाठीच आहे. व्हेरी गुड. मित्रांनो, आपल्याला एकदम इलॅबोरेट, ज्याला आपण म्हणतो की डिटेलमध्ये कळलेलं आहे की सौरभ घोसाळकरांचं काय विजन आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की त्यांच्याकडनं हे सगळं केलं जाईल. तर सौरभ, तुम्ही इथे आलात आणि दहिसर कनेक्टशी बोललात, याच्याबद्दल थँक्यू सो मच. नमस्कार.